आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. स्वर्गीय माणिकचंद नारायणदास दुग्गड हॉस्पिटल बिस्मार्क ग्लोबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जवळ या ठिकाणी गोरगरीब दीनदयाळ लोकांसाठी महानगरपालिका अंतर्गत बिस्मार्क ग्लोबल हॉस्पिटल सुरू आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर पेशंटची खूप काळजी घेऊन उपचार करत आहेत. या हॉस्पिटलमध्ये बारामतीवरून कॅन्सरने ग्रासलेले हे गृहस्थ ॲडमिट झाले होते, पण त्यांच्याकडे हॉस्पिटलचे बिल चुकते करण्यासाठी एकही रुपया नव्हता. पण त्यावेळेला बिस्मार्क ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अहमद सूद यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करून हॉस्पिटलच्या बिलात स्वतःच्या खिशातून पैसे भरून त्यांना डिस्चार्ज करण्यात आला. असाच एक पेशंट कोंढव्यामधून आले होते. आलेल्या पेशंटकडे आधार कार्डसुद्धा नव्हतं. त्यावेळी त्यांना डायलिसिस करणं खूप गरजेचे होते, पण डॉक्टर अहमद सूद यांनी दुसऱ्या एका NGOच्या सहाय्याने त्यांना डायलिसिस करून हॉस्पिटलमध्ये भरतून त्यांना बरं करून डिस्चार्ज देण्यात आला. ते पेशंट दर आठवड्यासाठी 2 वेळा मोफत डायलिसिस करून घेत आहेत. आणि हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या हॉस्पिटलची सर्व जबाबदारी घेणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर अहमद सूद होय. त्यांनी पेशंटच्या खूप मोठी काळजी घेऊन उपचार देऊन त्यांना आर्थिक मदतीसुद्धा केलेली आहे. करोडो लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात खूप मोठी हॉस्पिटलं उभी आहेत, पण तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देत असताना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तेही झालं नाहीच तरी पैसे मात्र पेशंटकडून हॉस्पिटल घेत असतं आणि 100 चक्रा माराव्याच लागतात. इथे मात्र कुठल्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही, कारण बिस्मार्क ग्लोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्पेशल सेल या ठिकाणी कार्यरत आहे. आणि म्हणून तुम्ही या हॉस्पिटलमध्ये येत असताना कुठल्याही प्रकारची काळजी न करता येऊ शकता, असं डॉक्टर अहमद सूद यांनी म्हटलेलं आहे. सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज. आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें. लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.